नमस्कार, स्वागत आहे आपलं स्वादिष्ट खमंग किचनमध्ये। आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बघणार आहोत। तर इथे आपण शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या आता आपण कापून घेऊयात। हे बघा, मी एक दाखवते तुम्हाला। असे कापून त्याचे असे हे धागे काढून घ्यायचे आहेत। हे बघा, अशाच आपण आता सगळ्या शेंगा कापून घेऊयात। आपण शेंगा घेतल्या आहेत त्या अशा मीडियम साईजच्या घ्यायच्या आहेत, म्हणजे जास्त जाड किंवा जास्त बारीक घ्यायच्या नाही आहेत। जाड घेतल्या तर त्याच्यात खूप त्या कडक बिया असतात। तर हे बघा, अशा शेंगा घ्यायच्या आहेत। इथे मी ह्या कापलेल्या आहेत। आता आपण ह्या आणखीन एकदा धुवून घेऊयात स्वच्छ। आता आपण ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया आणि थोडीशी हळद घालूया। आणि याच्यात मी बुडेल एवढं पाणी घातलंय, खूप जास्त पाणी नाही घालायचंय। आणि आता आपण हे गॅसवर ठेवून थोडं शिजवून घेऊया। अर्धवट शिजवून घ्यायचे आहेत, परत भाजी पूर्ण शिजतात। तर आता शिजवून घेऊया। ह्या शेंगा आता आपल्या शिजलेल्या आहेत, आपण आता काढून घेऊया आणि आता आपण मसाला बनवून घेऊया। इथे मी हा पॅन ठेवते, गॅस आपण मोठा केलेला आहे। आणि आता इथे मी हे ओलं खोबरं किसून घेतलंय, एक कांदा कापून घेतलाय, 7-8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे। तर आता आपण ओलं किंवा सुकं कुठलंही खोबरं घेऊ शकतो। ह्यात आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि आता हा कांदा घालणार आहोत। आता कांदा छान परतून घेऊया। कांदा थोडा परतून झालेला आहे। आता आपण ह्याच्यात खोबरं घालूया, हे पण थोडंसं परतून घेऊया। आता हे आपलं छान भाजून झालेलं आहे। आता मी यात लसूण आणि आलं टाकून घेतलंय आणि आता गॅस बंद केलाय आणि आता हे थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊया। बस, आता हे थंड झालेलं आहे। आता मिक्सरला लावून घेऊया, आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। आणि ह्यातच आपण हा टोमॅटो कापलेला घालून घेणार आहोत। एक टोमॅटो कापलाय मी आणि कोथिंबीर, हे आता मिक्सरला बारीक करून घेऊया। आता आपली ही पेस्ट तयार आहे। आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात आपण तेल घालून घेऊया। तेल 2 चमचे घातलेलं आहे मी आणि त्यात ही ग्रेव्ही घालणार आहोत। त्यात थोडंसं मोहरी आणि जिरं घालून घेणार आहोत। आता आपण जिरं टाकले, आता आपण हे मिक्सरला लावलेलं वाटण ह्याच्यात घालून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत। आता आपला हा मसाला छान परतून झालेला आहे। ह्यात मी थोडी हळद टाकलेली आहे, थोडी धने पावडर, थोडं लाल तिखट घरातलं टाकायचं आहे आणि थोडं लाल तिखट कलरसाठी काश्मीरी लाल टाकलेली आहे। आणि हे छान परतून घेतलेलं आहे। आणि आता आपण ह्याच्यात शिजलेल्या शेंगा घालणार आहोत आणि शेंगा छान परतून घ्यायच्या आहेत
आणि त्यात ते पाणी पण घालायचं आहे थोडं. तुम्हाला हवी ते असेल तेवढी ग्रेव्ही घालून घ्यायची आहे. जसं तुम्हाला हवं असेल तसं सुक्कं पातळ करायचं आहे. आणि नंतर त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे छान हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात थोडासा गुळाचा तुकडा घालायचा आहे छोटा, आणि 2 कोकमचे तुकडे पण घालायचे आहेत. याने छान आंबट गोड चव येते. हे सगळं एकत्र मिक्स करून छान झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे. आता ह्याला छान वाफ आलेली आहे आणि आपली भाजी तयार आहे. आपण ती काढून घेऊया आणि त्याच्यावर कोथिंबीर घालूया. आणि ही आता आपली छान भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही पौष्टिक भाजी नक्कीच करून बघा.